सो हॅलो गाईज, आणि मी आज घरात एकटी आहे. सो मी तुम्हाला सांगणार आहे मी घरात एकटी आहे. का एकटी आहे? कारण काही माझ्या घरातले गेलेत बाहेर, आणि त्याचमुळे मी घरात एकटी राहून मी काय काय करणार आहे हे आज तुम्हाला मी सांगणार आहे. तर स्टे ट्यून गाईज. जो माझा अवतार आहे सो प्लीज तुम्ही इग्नोर करा. इग्नोर कारण काय मी 3-4 दिवस झालेत आजारी होते, आणि आत्ता मला मेडिसिन्स घेतल्यानंतर थोडंसं बरं वाटतंय, पण मध्ये मध्ये चक्कर येतेच आहे. कंटिन्युअसली चक्कर, कंटिन्युअसली अशी 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 येते मी. सो आता मम्मीने इथे माझ्यासाठी फ्रुट्स कापून ठेवलेत. तर ते मला फास्ट अँड फास्टमध्ये संपवायचे, आणि त्यानंतर मी फ्रेशनअप व्हायला जाणार आहे, आणि माझ्यासाठी काहीच खायला ठेवलं नाही. सो तर आता मी चालले आहे फ्रुट्स खायला. त्यानंतर मी फ्रेशनअप होईल आणि लवकरच तुम्हाला भेटेल, आणि मी सांगणार घरात काय करणार आहे मी ते. तर गाईज, मला बाहेरचं खायला टोटली बंद केलेलं आहे, म्हणून मला फ्रुट्स खावे लागत आहेत. नाही तर मी घरात एकटी आहे आणि बाहेरचं खाणार नाही असं कधीच झालं नाही. तर पहिले फ्रुट्स फिनिश करते, तुम्ही पण या खायला. आणि मम्मी ते फुल चालू काम करून गेलेले, लाईक याचं साल पण नाही काढलंय आणि तसंच खायला दिलंय. मला आत्ता कळतंय की याची साल पण नाही काढली आहे. इट्स ओके, मम्मी घाईत होती. पण मी पण जाऊ शकले असते त्यांच्यासोबत, बट मला जायचं नव्हतं. आणि लुक ॲट माय बिछाना ॲज इट इज पडलेला आहे, सकाळपासून उचललेलाच नाही आहे मी. तर आता मी तर गाईज, मी फ्रेशनअप झालेले आहे आणि फ्रेश झालेले वाटते का मी? No. तर आता माझा वेळ झालेला आहे मेडिसिन्सचा, आणि मला मेडिसिन्स घ्यायला इतका कंटाळा येतो भाईसाहेब, इतका कंटाळा. म्हणजे का कंटाळा येतो? कारण काय आहे? काहीच नाही. ते औषध इतके कडू लागतात ना. पण आता काय करणार, झाली आहे तब्येत अशी, घ्यावं तर लागणार. सो तर आता मी मेडिसिन्स घेते. त्यानंतर मी काय करणार आहे, मी काहीतरी क्रेझी करणार आहे. तर बघा. तर गाईज, आता मम्मीनी माझ्यासाठी काहीच खायला ठेवलं नव्हतं, पण मी आता ओपन करून बघितल्यानंतर मला कळलं आहे का मम्मीनी कसली तरी शेंगदाणवाली भाजी ठेवलेली आहे, जो की या डब्यात आहे. मी बघितलंच नव्हतं. आता तर पहिले मी मेडिसिन्स घेणार आहे आणि त्याच्यानंतर मी जेवणार आहे. आता मेडिसिन्समध्ये मी तुम्हाला दाखवते माझ्याकडे किती मोठा मेडिसिन्सचा भंडार आहे. तर या आहे माझ्या मेडिसिन. आता मला ही टॅबलेट घ्यायची आहे, जी की दुपारची आहे. फक्त आणि फक्त दुपारीच खायची. मिस्टेक झाला माझ्याकडून, आणि ही दुपारी खायची टॅबलेट आहे. नाकी ही पुढे गेली ती. तर आता हिला मी फोडते आणि मग ती खाते. तर आता मी टॅबलेट घेतलेली आहे, आणि इथे मम्मीने माझ्यासाठी छोटी यामध्ये. तर याचं काय करायचं हे मलाही माहिती नाही आहे. मी फटाफट जाऊन यूट्यूबला बघते, काहीतरी याची रेसिपीज फाइंड आउट करते, आणि लगेचच भेटते तुम्हाला. फॉर्च्युनेटली मला याची कोणतीच रेसिपी सापडत नाही आहे यूट्यूबवर, आणि आय एम टोटली फेडअप. करू तरी काय या आवळ्यांचं? आता इतके आवळे मी खाऊ नाही शकत. मला आवडतात, पण मी खाऊ नाही शकत इतके सारे आवळे. 1 किलो आवळा खाणं म्हणजे काय खेळ नाही आहे भाई.
तर याच्यातले मी जे चांगले चांगले आहेत ते निवडून घेते, वॉश वगैरे करते आणि मग थोडंसं मस्त टाइमपास करत आपली मजा मजा. आणि खरंच मला खूप बोर होतंय. मी त्यांच्यासोबत गेले असते तर बेटर झालं असतं माझ्यासाठी, बट मी गेले नाहीये. काही याच्यात खराब झालेले पण आवळे आहेत लाईक दिस, आणि काही चांगले पण आहेत. आणि सर्वात फेवरेट खाणं म्हणजे माझं हे, आणि माझ्या पप्पांचं पण हेच फेवरेट खाणं होतं. त्यांना छोटे आवळे खूप आवडायचे आणि मलाही आवडतात. सो मिठासोबत हे खूप छान लागतात. मी तुम्हाला सांगूच नाही शकत. Oh my god. तुम्ही ट्राय करा. आणि हे खाल्लेलं चांगलं असतं. कारण काय कोणताही विटामिन आहे याच्यात असतो. मला सर्वात जास्त आवळा डॉक्टरनी खायला लावलाय म्हणून मी खाते. आणि चांगला म्हणजे मला आवडतो सुद्धा, त्याचं टेन्शनच नाही माझं काही. ॲक्च्युली मला आराम करायसाठी ठेवलाय मम्मीने घरी, पण मी काय करते ब्लॉग काढते. वा, मम्मी फुल सांगून गेले का जेवण वगैरे झालं का झोपून घे डायरेक्ट, आम्ही आल्यावरच उठ. पण नाही, चरबी पहिला चरबी बोलतात. पण मी आता इतके सारे आवळे खाणार. तर आता माझं खाऊन पिऊन सगळं झालेलं आहे. आणि आता मी काय करणार आहे, क्रेझी थिंग म्हणजे मी आता गाणार आहे गाणे गाणार पण आहे आणि ऐकणार पण आहे. तर तुम्ही माझी मस्ती बघा, का मी घरात एकटी राहून पण मस्ती किती करते ते. सो तुम्ही आता बघा. तर आता स्टार्ट करूया फर्स्ट गाण्यांच्या डीजे पासून. देन मचवून टाकू आज माहोल फुल मचवला पाहिजे आपण. गेस द सॉन्ग गाइस, गेस द सॉन्ग. आणि मी काय बघते तुम्हाला पण दाखवते. थांबा का माझा पेंटिंगच्या बॉटलचा वापर कुठे झालाय तो बघितलं. म्हणजे डायरेक्ट मंदिरात आहे माझी बॉटल पेंटिंगची, आणि त्याच्यात असा मोराचा पिसारा आहे. वाव. सो विचार करा, आत्ताच विचार करा, आत्ताच विचार करायची टाइम आहे तुमची. तर आता मी काय करू. तर खूप वेळ झालाय जाऊन यांना, आणि मला खरंच खूप बोर होतंय. मी का थांबले घरी, मला असं झालं. आणि आता रील्स वगैरे पण खूप सारे मी बघितले, पण तेच रील्स येत आहेत जे आपण रिलेट करतो, आणि तेच रील्स येतात अजून. भाईसाहेब डोकं खराब होतंय. सो मग आता काय करायचं. मी आता भटकून पण यायचा विचार करत होते, पण मग खाली जायसाठी माझ्याकडे गाडी नाही आणि मी चालत जाणार नाही. सो आता काय करू हा विचार करताच मला आता आलेली आहे झोप. तर मी जरा वेळ डुलकी मारणार आहे आणि त्यानंतर भेटूया आपण लवकरच. हे लोक आल्यावर, माझे फॅमिलीतले मेंबर आल्यावर.
सो तुम्ही बघायला विसरू नका. तुम्ही मागे कपडे बघताय ते मला आता घडी करून ठेवायचे आहेत. कारण काही हे असं बरोबर नाही दिसत आहे लटकलेलं, आणि मला जरा पण असं घरात पसारा जरा आवडत नाही. म्हणून मी त्याच्यासाठी हे पण माझा बेड पण क्लीन केला. फक्त ती चादर उचलायची बाकी होती. बाकी ऑल सेट आहे. आणि त्यानंतर मी आता हे कपडे सगळे व्यवस्थित लावणार आहे कपबोर्डमध्ये. तर इतके सारे कपडे आहेत जे मला फोल्ड करून कबर्डमध्ये ठेवायचे आहे. आणि 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 मला कोणतरी असं बोललंय की जोपर्यंत तुझे हेअर्स लॉंग नाही होणार तोपर्यंत मी तुझ्याशी बोलणार नाही. असं काय नाही का आता हेअर लॉंग्स करायला घे, बिकॉज लग्नाचे सीझन्स येत आहेत, तर लॉंग हेअर्स वगैरे चांगले दिसतात. आणि मग आता अशी छोटे केस, जर का इफ इन केस लग्न फिक्स वगैरे झालंच माझं, तर असे छोटे केसांमध्ये मी कधी जाऊ त्याच्या घरी. म्हणून मग आता मी मोठी केस करणार आहे लवकरच. आय थॉट सो माझे केस मोठे होतील. मला पण नाही माहिती होतील का नाही, पण करावं लागतील. त्याच्यासाठी काय यूज करणार आहे मी तेल. तर जोक्स ऑफ द पार्ट, तर यूज करावं लागणार आहे तेल वगैरे सगळं चॉम्पी पिंपी मस्त. आणि काही गोष्टी यूज करावं लागणार. त्यानंतर जाऊन माझे केस लॉंग होतील. त्यानंतर जाऊन मी लग्नाला पुढे उभी राहील. असं काय लग्न वगैरेचं नाही आहे अजून फिक्स, बट मला हेअर्स मोठे करायचे आहेत. कारण काय आधीच्या ब्लॉग्समध्ये माझे हेअर्स मोठे आहेत, त्यानंतर मी कट केले आणि पूर्ण वाट लागली. सो आता मी हेअर्स परत मोठे करणार आहे. आणि मी हे सगळे कामं का करते आहे, कारण काही मम्मीला असं वाटायला नको का मुलगी घरात एकटी राहिली आणि तिने कामच नाही केले. म्हणजे ॲक्च्युली माझ्या मोठ्या बहिणीला ती बोलते तसंच की तू घरात राहून काहीच काम वगैरे नाही करत आणि असं तसं. मग मला ती भंकस ऐकायची नसते. म्हणूनच काहीतरी छोटं का होईना काम करावं लागतं घरातलं. मग जाऊन मम्मी हॅपी. आणि फायनली माझ्या घरातले आले आणि मी ब्लॉग शूट करायचं विसरूनच गेले. मम्मीने इतकं काही सामान आणलं होतं तिच्यासोबत. आता तुम्ही पुढे बघाच का काय आणलं आहे ते. गावचं सगळं सामान आणलं होतं आणि सीताफळ हे ते बघण्यात मी व्यस्त झाले आणि ब्लॉग शूट करायचं विसरून गेले.